आजच्या ठळक बातम्या। रत्नागिरीत निघाली दुर्गामाता दौड। ठाणे शहरात उत्तन किनारा 4000 स्वयंसेवकांनी केला स्वच्छ। दापोली जालगावात लष्करवाडी रोड ठरतोय अपघाताचे कारण। मनसे गुहागरतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान। कोकणातील चाकरमान्यांचा ठाणे दिवा येथे नवरात्रोत्सव। आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात। रत्नागिरी शहरात नवरात्रोत्सव निमित्त 9 दिवस शहरातील विविध भागात दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे। आज या दुर्गामाता दौडचा प्रारंभ सकाळीच झाला। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून ही दौड काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषांमध्ये दुर्गामातेच्या दौडमध्ये नागरिक सहभागी झाले होते। घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत दौडचे आयोजन करण्यात आले असून या दौडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। जय शिवाजी, वंदे मातरम, भारत माता की जय। नमस्कार, माझं नाव अमित काटे। गेली 14 वर्ष आपण रत्नागिरीमध्ये श्री दुर्गामाता दौडचं आयोजन करत असतो। घटस्थापना ते विजयादशमी दसरा म्हणजेच 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत ही दुर्गामाता दौड रत्नागिरी शहराच्या विविध भागात मार्गक्रमण करणार आहे। ही दौड आम्ही का करतो तर याचं महत्त्व असं आहे की दुर्गामाता ही शक्तीची उपासक आहेत। दुर्गामातेच्या 8 हातामध्ये शस्त्र आहेत। दुर्गामातेने अखंड 9 दिवस सीमालोंघन करून दुष्ट राक्षसांचा संहार केला होता। नवरात्रामध्ये आज दांडियाच्या स्वरूपात अनेक मुलं मुली एकत्र येतात आणि त्यातून अनेक अनुचित प्रकार घडत आहेत। कुठेतरी या प्रकारांना समाजात आळा बसला पाहिजे। त्याचबरोबर हिंदू हा एका भगवा ध्वजाखालीच फक्त एकत्र येतो, तो या निमित्ताने एकत्र येतो। रोज नवीन नवरात्र मंडळाला भेट दिली जाते, त्या ठिकाणी देवीची आरती केली जाते आणि पुन्हा आपल्या देवाच्या धर्माच्या घोषणा देत गीत घेत आपण या ठिकाणी येत असतो। प्रत्येक दिवशी एक नवीन नवरात्र मंडळ, अशी 10 दिवस रत्नागिरी शहरातील संपूर्ण नवरात्र मंडळे तसेच शेवटच्या दिवशी भगवती किल्ल्यावरती दौड घेऊन त्या दौडीचा समारोप होतो। या दौडीमध्ये अनेक लहान मुलं तसेच हिंदू तरुण तरुणी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। मी रत्नागिरीतील समस्त नागरिकांना आवाहन करेल की त्यांनी देखील या दौडीमध्ये उत्साहाने सहभागी व्हावं व एक हिंदुत्वाचा आविष्कार त्यांना नक्कीच या ठिकाणी बघायला मिळेल। आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन ICCD निमित्त मॅनग्रोव्ह फाउंडेशन फॉर फ्युचर इंडिया आणि मीरा भाईंदर मनपा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या मेगा बीच क्लीनअप ड्राईव्हमध्ये उत्तम समुद्र किनारा स्वच्छ आणि सुंदर बनवण्यात आला। संस्थेचे स्वयंसेवक आणि पर्यावरण प्रेमींनी मिळून साधारण 7 टन कचरा बाहेर काढून बीच स्वच्छ केला। दापोली जालगावमधील लष्करवाडी रोड हा काही दिवसांपूर्वी सिमेंटचा बांधण्यात आला, परंतु हा रोड अरुंद असल्यामुळे वारंवार या ठिकाणी अनेक गाड्या रोडच्या खाली उतरत आहेत आणि येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। तरी या रोडची रुंदी वाढवावी असे स्थानिक नागरिकांकडून वारंवार बोलले जात आहे। गुहागर तालुक्यातील जानवळे शाळा नंबर 1 शाळेतील शिक्षक चंद्रकांत बेलेकर यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2024 आणि 25चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मनसे गुहागरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बेलेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनसेमय हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। जिल्हा परिषद रत्नागिरीचा पुरस्कार 2025 चा 4 तारखेला जाहीर झाला आणि मी माझं पूर्ण नाव आहे चंद्रकांत राजाराम बेलेकर। सध्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा जानवळे नंबर 1 या ठिकाणी कार्यरत आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी प्रथमतः शाळेला या ठिकाणी तो पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न केला, तो मिळाला। त्याच्यात
गेल्या वर्षी त्याच शाळेतील आंबे सर होते, त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श पुरस्कार मिळाला आणि या तिसऱ्या वर्षी तो पुरस्कार मला प्राप्त झाला. की मला वाटतं महाराष्ट्रामध्ये या आमच्या शाळेचं नाव एक नंबर, असं सलग 3 वर्षे महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी हा पुरस्कार मिळालेला नाही आहे. कोकणातील चाकरमान्यांनी गेली 12 वर्षे ठाणे दिवा येथे नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. नवसाला पावणारी अंबे माता श्री साई वाघ्रेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत आहे. श्री साई वाघ्रेश्वरी नवरात्र उत्सव मित्रमंडळ अंबिकातर्फे हा उत्सव साजरा होत आहे. रात्री अंबामाता देवीचे आगमन झाले. त्यावेळी अंबाबाईचा उदो उदो करत अंबाबाई माता की जयचा जय जयकार करण्यात आला. कोकणातील चाकरमान्यांसाठी हा उत्सव या परिसरात प्रसिद्ध आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.